नमो बुद्धाय, जय भीम. भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म प्रश्नावली सदरमध्ये आपले स्वागत आहे. मित्रहो, भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म प्रथम खंड, भाग पहिला, जन्मापासून परिवज्येपर्यंत, यामधील एक कुळ, यामधील अल्पशा माहिती प्रश्नावली माध्यमातून आपण बघणार आहोत. सर्व प्रश्नांची स्पष्टीकरणासहित अचूक उत्तरे आपण बघणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. प्रश्न क्रमांक 1. सिद्धार्थ गौतम कोणत्या कुळात जन्माला आले? 1. ब्राह्मण कुळ, 2. क्षत्रिय कुळ, 3. वैश्य कुळ, 4. शूद्र कुळ. आणि याचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, क्षत्रिय कुळ. सिद्धार्थ गौतम हे शाक्य वंशातील क्षत्रिय होते. शाक्य कुळ हे प्राचीन भारतातील एक प्रतिष्ठित आणि स्वातंत्र्यप्रिय कुळ होते. हे कुळ कपिलवस्तू या नगरात राज्य करीत होते, जे आजच्या नेपाळ भारत सीमेजवळ होते. सिद्धार्थ गौतमांचे वडील शुद्धोधन हे शाक्य कुळाचे प्रमुख, राजा किंवा गणराज्याचे अधिपती होते, आणि आई मायादेवी या कोलीय कुळातील राजकन्या होत्या. त्यामुळे सिद्धार्थ गौतमांना राजघराण्याचा वारसा लाभला होता. तरीसुद्धा ऐश्वर्य, सुखसुविधा असूनही सिद्धार्थ गौतमांना मानवी दुःखाचे स्वरूप जाणून घेण्याची तीव्र इच्छा होती. याच चिंतनातून त्यांनी राजसुखाचा त्याग केला, तपस्या केली आणि अखेरीस बोधगया येथे ज्ञानप्राप्ती करून ते बुद्ध झाले. म्हणूनच सिद्धार्थ गौतमांचा जन्म शाक्य कुळात म्हणजेच शाक्य वंशात झाला होता, आणि हे कुळ बौद्ध धर्माच्या इतिहासात अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. प्रश्न क्रमांक 2. सिद्धार्थ गौतम कोणत्या गणराज्याशी संबंधित होते? 1. मगध, 2. कोशल, 3. वज्जी, 4. शाक्य. आणि याचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, शाक्य. सिद्धार्थ गौतम भगवान बुद्ध हे शाक्य गणराज्याशी संबंधित होते. सिद्धार्थ गौतम यांचा जन्म इसवी सन पूर्व सुमारे 563 मध्ये लुंबिनी इथे झाला. त्या काळात उत्तर भारतात आणि हिमालयाच्या पायथ्याशी अनेक गणराज्ये अस्तित्वात होती. त्यांपैकी एक महत्त्वाचे गणराज्य म्हणजे शाक्य गणराज्य होय. शाक्य गणराज्य हे राजेशाही नसलेले तर गणपद्धतीने चालणारे राज्य होते. येथे एकच राजा नसून शाक्य कुळातील प्रमुख लोकांची सभा अर्थात गणसभा राज्यकारभार चालवित असे. त्यामुळे शाक्य गणराज्य हे प्राचीन भारतातील लोकशाही स्वरूपाच्या राज्यांचे उत्तम उदाहरण मानले जाते. शाक्य गणराज्याची राजधानी कपिलवस्तू होती. हे नगर आजच्या नेपाळ भारत सीमेच्या जवळ होते. सिद्धार्थ गौतमांचे बालपण आणि तारुण्य याच कपिलवस्तूत गेले. सिद्धार्थ गौतम हे शाक्य कुळातील क्षत्रिय होते. त्यांचे वडील शुद्धोधन हे शाक्य गणराज्याचे प्रमुख अर्थात गणमुख्य होते. त्यामुळे सिद्धार्थ गौतम हे एका गणराज्याच्या नेतृत्व वर्गात जन्मलेले होते. शाक्य गणराज्यातील स्वातंत्र्य, समानता, विचार स्वातंत्र्य आणि सभात्मक निर्णय पद्धती यांचा प्रभाव सिद्धार्थ गौतमांच्या विचारांवर पडला. पुढे बुद्धांनी दिलेल्या संघ व्यवस्थेत अर्थात भिक्षू संघात देखील हीच गणपद्धती दिसून येते. सर्व निर्णय संघाने मिळून घेणे. सिद्धार्थ गौतम हे शाक्य गणराज्याशी संबंधित होते. शाक्य गणराज्याची सामाजिक व राजकीय रचना बुद्धांच्या विचारधारेवर खोल परिणाम करणारी ठरली. प्रश्न क्रमांक 3. शाक्य कुळाची राज्यपद्धती कोणती होती? 1. राजेशाही, 2. साम्राज्यवादी, 3. गणराज्यात्मक, 4. धर्मराज्य. आणि याचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, गणराज्यात्मक. शाक्य कुळाची राज्यपद्धती गणराज्य पद्धती होती. शाक्य कुळ हे प्राचीन भारतातील एक महत्त्वाचे क्षत्रिय कुळ होते. त्यांची राज्यव्यवस्था राजेशाही नसून गणराज्य स्वरूपाची होती. म्हणजेच संपूर्ण सत्ता एका राजाकडे न राहता गणसभा या सामूहिक संस्थेकडे असे. गणराज्य म्हणजे असे राज्य जिथे सत्ता एका राजाकडे नसते. कुळातील प्रमुख व्यक्तींचा गण सभा राज्यकारभार चालवतो आणि महत्त्वाचे निर्णय बहुमताने घेतले जातात. शाक्य गणराज्य ही प्राचीन भारतीय लोकशाही पद्धतीचे उत्कृष्ट उदाहरण मानली जाते. शाक्य कुळातील प्रमुख क्षत्रिय सदस्य गणसभेचे सदस्य असत. या गणसभेला संथागार म्हणजे सभाभवन असे म्हटले जाई, आणि राज्यकारभार, युद्ध, कर, कायदे, परराष्ट्र संबंध यावर इथे चर्चा होत असे. गणराज्यात एक गणमुख्य अध्यक्ष असत. तो राजा नसून प्रथम म्हणजे सर्वांत एक असे. सिद्धार्थ गौतमांचे वडील शुद्धोधन हे असेच गणमुख्य होते. शाक्य कुळाची राज्यपद्धती गणराज्य पद्धती होती. ही पद्धती प्राचीन भारतातील लोकशाही विचारांची सशक्त उदाहरण आहे. याच पद्धतीचा प्रभाव बुद्धांच्या विचारांवर आणि संघव्यवस्थेवर पडलेला दिसतो. प्रश्न क्रमांक 4.
शाक्य गणराज्याची राजधानी कोणती होती? 1. वैशाली, 2. कपिलवस्तू, 3. राजगृह, 4. श्रावस्ती. आणि याचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. कपिलवस्तू. शाक्य गणराज्याची राजधानी कपिलवस्तू होती. कपिलवस्तू हे प्राचीन काळातील एक महत्त्वाचे नगर होते. हे नगर आजच्या नेपाळ भारत सीमेजवळ हिमालयाच्या पायथ्याशी वसलेले होते. आधुनिक संशोधनानुसार कपिलवस्तूचे अवशेष नेपाळमधील तिलौराकोट आणि भारतातील काही भागांशी संबंधित मानले जातात. कपिलवस्तू ही शाक्य गणराज्याची प्रशासकीय व राजकीय केंद्र होती. येथेच गणसभा भरत असे आणि राज्यकारभाराचे निर्णय घेतले जात. सिद्धार्थ गौतमांचे बालपण व तारुण्य याच कपिलवस्तूत गेले. सिद्धार्थ गौतम यांचे वडील शुद्धोधन हे शाक्य गणराज्याचे गणमुख्य होते. राजवाडा, उद्याने, शिक्षण व सांस्कृतिक वातावरण या सर्वांचा प्रभाव सिद्धार्थांच्या व्यक्तिमत्वावर पडला. पुढे दुःख, वृद्धत्व व मृत्यू यांचे दर्शन झाल्यानंतर सिद्धार्थांनी कपिलवस्तू सोडून संन्यास स्वीकारला. कपिलवस्तू हे बौद्ध इतिहासात अत्यंत पवित्र स्थान मानले जाते, कारण येथेच बुद्धांचा राजकुमार म्हणून जीवन प्रवास सुरू झाला आणि येथूनच त्यांच्या महान आध्यात्मिक प्रवासाला सुरुवात झाली. शाक्य गणराज्याची राजधानी कपिलवस्तू होती. हे नगर शाक्य कुळाचे राजकीय केंद्र आणि भगवान बुद्धांच्या जीवनातील प्रारंभिक टप्प्याचे साक्षीदार आहे. प्रश्न क्रमांक 5. सिद्धार्थ गौतमांचे वडील कोण होते? 1. राजा बिंबिसार, 2. राजा प्रसेनजित, 3. राजा शुद्धोधन, 4. राजा अजातशत्रू. आणि याचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. राजा शुद्धोधन. सिद्धार्थ गौतमांचे वडील शुद्धोधन किंवा राजा शुद्धोधन होते. शुद्धोधन हे शाक्य कुळाचे प्रमुख होते. शाक्य कुळाची राज्यपद्धती गणराज्यात्मक असल्यामुळे शुद्धोधन हे परंपरागत अर्थाने सम्राट नव्हते, तर शाक्य गणराज्याचे गणमुख्य अर्थात अध्यक्ष किंवा प्रमुख होते. शुद्धोधन हे कपिलवस्तू येथील प्रशासकीय नेतृत्व करत. गणसभेच्या माध्यमातून राज्यकारभार चालत असे. न्याय, परंपरा आणि कुळहित यांना ते महत्त्व देत. शुद्धोधन यांनी आपल्या पुत्र सिद्धार्थांना दुःख, रोग, वृद्धत्व आणि मृत्यू यापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला. राजसुख, वैभव, शिक्षण, कला आणि शास्त्रांचे वातावरण त्यांनी सिद्धार्थांना दिले. त्यांचा उद्देश सिद्धार्थांना कुशल राज्यकर्ता बनवण्याचा होता. शुद्धोधन यांच्या भूमिकेमुळेच सिद्धार्थ गौतमांना त्या काळातील सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक वातावरणाचा अनुभव मिळाला. पुढे राजसुखाचा त्याग करून ज्ञानप्राप्तीसाठी निघाल्यावर त्यांचा हा त्याग अधिक अर्थपूर्ण ठरतो. सिद्धार्थ गौतमांचे वडील शुद्धोधन असून ते शाक्य गणराज्याचे गणमुख्य होते. त्यांच्या संगोपनामुळे सिद्धार्थ गौतमांचा जीवन प्रवास आकाराला आला. प्रश्न क्रमांक 6. शाक्य कुळात राजा हा कोणत्या प्रकारचा प्रमुख होता? 1. सर्व सत्ताधारी, 2. गणप्रमुख म्हणजेच निवडून दिलेला, 3. देवप्रतिनिधी, 4. वारसा हक्काने राजा. आणि याचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. गणप्रमुख म्हणजेच निवडून दिलेला. शाक्य कुळात राजा हा परंपरागत सम्राट नसून तो गणराज्याचा प्रमुख म्हणजेच गणमुख्य होता. शाक्य कुळाची राज्यपद्धती गणराज्यात्मुख होती, त्यामुळे येथे सत्ता एका राजाकडे केंद्रित नसून गणसभा म्हणजेच सभा किंवा संघकडे असायची. म्हणून शाक्य कुळातील राजा हा प्रत्यक्षात राजेशाही सम्राट नव्हता. शाक्य कुळातील राजा हा गणमुख्य, सभापती किंवा अध्यक्ष या स्वरूपाचा प्रमुख होता. तो गणसभेचा प्रतिनिधी म्हणून काम करत असे. सिद्धार्थ गौतमांचे वडील शुद्धोधन हे असेच गणमुख्य होते. गणमुख्याचे अधिकार मर्यादित होते. तो स्वेच्छेने निर्णय घेऊ शकत नव्हता. युद्ध, कर, कायदे, न्याय, परराष्ट्र संबंध यांसारखे निर्णय गणसभेच्या मान्यतेने घेतले जात. राजा हा सभेच्या निर्णयांची अंमलबजावणी करणारा प्रमुख होता. गणमुख्याची निवड कुळातील प्रमुख क्षत्रियांमधून होत असे. बहुधा तो परंपरेने किंवा सभेच्या संमतीने निवडला जाई. वंशपरंपरागत असला तरी तो निरंकुश नव्हता. शाक्य गणराज्यातील सामूहिक निर्णय, समानता आणि चर्चेची परंपरा यांचा प्रभाव पुढे भगवान बुद्धांनी स्थापन केलेल्या भिक्खू संघाच्या संघटना रचनेवर स्पष्टपणे दिसून येतो. शाक्य कुळात राजा हा गणमुख्य म्हणजेच गणराज्याचा प्रमुख असून तो एकाधिकारशाही शासक नव्हता, तर सभेच्या अधीन असलेला प्रतिनिधी होता. ही पद्धत प्राचीन भारतीय लोकशाहीचे महत्त्वाचे उदाहरण आहे. प्रश्न क्रमांक 7. डॉक्टर आंबेडकरांच्या मते शाक्य कुळाचे वैशिष्ट्य काय होते? 1. ब्राह्मण प्रधान समाज, 2. जातीभेद मानणारा समाज,
3. केवळ धार्मिक कर्मकांडावर विश्वास. 4. समता व स्वातंत्र्यावर आधारित समाज. आणि याचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. समता व स्वातंत्र्यावर आधारित समाज. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मते शाक्य कुळाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्यांची लोकशाहीवादी, गणराज्यात्मक, समतावादी आणि स्वातंत्र्यप्रिय सामाजिक राजकीय रचना होय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या ग्रंथांमध्ये विशेषतः बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथात शाक्य कुळाची सखोल चर्चा केली आहे. डॉक्टर आंबेडकरांच्या मते शाक्य कुळ हे राजेशाही नसून गणराज्य होते. सत्ता एका राजाकडे नसून गणसभेकडे होती. राजा म्हणजेच गणमुख्य हा सभेचा प्रतिनिधी होता, हुकुमशहा नव्हता. निर्णय चर्चा, सहमती व सामूहिक मताने घेतले जात. डॉक्टर आंबेडकरांच्या मते ही व्यवस्था प्राचीन भारतातील खरी लोकशाही होती. शाक्य कुळाने कधीही मोठ्या साम्राज्यापुढे सहज शरणागती पत्करली नाही. त्यांनी आपले राजकीय स्वातंत्र्य टिकवून ठेवले. परकीय किंवा बलाढ्य राजसत्तेच्या अधीन जाणे त्यांनी नाकारले. डॉक्टर आंबेडकरांच्या मते हीच स्वातंत्र्यप्रिय वृत्ती बुद्धांच्या व्यक्तिमत्वात उतरली. डॉक्टर आंबेडकर सांगतात की शाक्य कुळात जन्मावर आधारित उच्च नीचतेला फारसा वाव नव्हता. कुळातील सदस्यांना समान अधिकार होते. निर्णय प्रक्रियेत सहभागी होण्याचा हक्क होता. ही समतावादी पार्श्वभूमीच पुढे बुद्धांच्या जातीविरोधी व समतेच्या विचारांची बीजे ठरली. डॉक्टर आंबेडकर स्पष्ट करतात की बुद्धांनी स्थापन केलेली भिक्षू संघाची रचना ही शाक्य गणराज्याच्या धर्तीवर होती. संघात कोणीही राजा नव्हता. सर्व भिक्षू समान होते. निर्णय संघाने मिळून घ्यायचे. म्हणजेच बुद्धांचा धम्म हा अचानक निर्माण झाला नाही, तर शाक्य गणराज्याच्या लोकशाही संस्कृतीतून विकसित झाला. डॉक्टर आंबेडकरांच्या मते जर बुद्धांचा जन्म एखाद्या निरंकुश राजेशाहीत झाला असता तर बुद्धांचे विचार उदयास आले नसते. शाक्य कुळाची लोकशाही, समता, विवेक, चर्चेची परंपरा यामुळेच बुद्धांसारखा क्रांतिकारी विचारवंत घडू शकला. म्हणून शाक्य कुळाचे वैशिष्ट्य म्हणजे गणराज्यात्मक लोकशाही व्यवस्था, स्वातंत्र्य, समता आणि सामूहिक निर्णयांची परंपरा आणि बुद्ध धम्माच्या तत्त्वज्ञानाची हीच सामाजिक राजकीय पार्श्वभूमी होय. प्रश्न क्रमांक 8. शाक्य कुळाने वेदांना कोणते स्थान दिले होते? 1. सर्वोच्च. 2. दुय्यम. 3. देवतुल्य. 4. अजिबात नाही. आणि याचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. दुय्यम. शाक्य कुळाने वेदांना सर्वोच्च किंवा अंतिम धार्मिक सामाजिक अधिकाराचे स्थान दिले नव्हते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच बौद्ध परंपरेनुसार शाक्य कुळाची धार्मिक सामाजिक भूमिका वैदिक ब्राह्मणवादी परंपरेपेक्षा वेगळी होती. वेद हे अपौरुषेय व अंतिम मानले जात नव्हते. शाक्य कुळाने वेदांना ईश्वरी, अपौरुषेय आणि अंतिम सत्य मानले नाही. वेदांतील यज्ञकर्म, मंत्र, बलिदान यांना जीवनाचा केंद्रबिंदू मानण्याची परंपरा शाक्य कुळात नव्हती. म्हणजेच शाक्य कुळ वेदप्रामाण्य नाकारणाऱ्या श्रमण परंपरेशी अधिक जवळचे होते. वेदाधारित धर्मात ब्राह्मणांना सर्वोच्च स्थान दिले जात होते. शाक्य कुळाने ब्राह्मणांच्या धार्मिक व सामाजिक वर्चस्वाला मान्यता दिली नाही. जन्माधिष्ठित श्रेष्ठ कनिष्ठता त्यांनी स्वीकारली नाही. त्यामुळे वेदांवर आधारलेली जातीव्यवस्था व कर्मकांड शाक्य समाजात प्रभावी नव्हती. शाक्य कुळात कुळपरंपरा, सामाजिक नियम, सभानिर्णय आणि विवेक यांना महत्त्व होते. धर्म म्हणजे नैतिक आचरण, न्याय, समता आणि सामाजिक कर्तव्य असे समजले जात असे. मंत्रोच्चार किंवा यज्ञकर्म नव्हे. सिद्धार्थ गौतम, बुद्ध यांनी पुढे वेदांचे अंतिम प्रामाण्य नाकारले. यज्ञ, बलिदान, ईश्वर निर्मित वर्णव्यवस्था यांना विरोध केला. प्रज्ञा म्हणजे बुद्धी, करुणा आणि अनुभवाधारित सत्य यांवर भर दिला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मते बुद्धांची ही भूमिका शाक्य कुळाच्या वैदिक विरोधी परंपरेतूनच विकसित झाली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्पष्ट करतात की शाक्य कुळ हे ब्राह्मणवादी वैदिक धर्माच्या बाहेरचे होते. बुद्धांचा जन्म अशा समाजात झाला म्हणूनच ते वेदविरोधी, समतावादी आणि विवेकनिष्ठ धम्म मांडू शकले. म्हणजेच शाक्य कुळाने वेदांना सर्वोच्च धार्मिक सामाजिक अधिकाराचे स्थान दिले नव्हते. त्यांनी ब्राह्मणप्रधान वैदिक परंपरा, यज्ञकर्म व जातीव्यवस्था नाकारली. समता, विवेक, आचार आणि लोकशाही परंपरा यांना त्यांनी महत्त्व दिले आणि याच पार्श्वभूमीवर बुद्ध धम्माचा उदय झाला. प्रश्न क्रमांक 9. शाक्य कुळाचा ब्राह्मणांशी संबंध कसा होता? 1. पूर्ण अधीनता. 2. संघर्षपूर्ण. 3. स्वतंत्र व समतेचा. 4. ब्राह्मणप्रधान. आणि याचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. स्वतंत्र व समतेचा. शाक्य कुळाचा ब्राह्मणांशी संबंध हा अधीनतेचा किंवा धार्मिक वर्चस्व स्वीकारणारा नव्हता. तो मर्यादित, औपचारिक आणि समतेच्या भूमिकेवर आधारित होता.
शाक्य कुळाची सामाजिक धार्मिक भूमिका वैदिक ब्राह्मणवादापेक्षा वेगळी होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या लिखाणात या नात्याचे विश्लेषण केले आहे. शाक्य कुळाने ब्राह्मणांचे धार्मिक वर्चस्व नाकारले. शाक्य कुळाने ब्राह्मणांना सर्वोच्च धार्मिक अधिकार दिला नव्हता. वेद, यज्ञ, बलिदान यांवर आधारित ब्राह्मणप्रधान व्यवस्था त्यांनी स्वीकारली नाही. ब्राह्मण हे शाक्य समाजात सर्वोच्च वर्ग मानले जात नव्हते. त्यामुळे शाक्य कुळ हे ब्राह्मणवादी धर्मसत्तेच्या बाहेर उभे होते. काही सामाजिक किंवा राजकीय प्रसंगी ब्राह्मणांना सल्लागार, पुरोहित किंवा विधिकार म्हणून बोलावले जाई. मात्र हे संबंध आवश्यकतेपुरते व नियंत्रणाखाली होते. ब्राह्मण शाक्य गणराज्याच्या निर्णय प्रक्रियेत प्रभावी घटक नव्हते. शाक्य कुळात जन्माधिष्ठित उच्च नीचता तीव्र नव्हती. ब्राह्मण असणे म्हणजेच श्रेष्ठ असणे ही कल्पना मान्य नव्हती. गणसभेत अधिकार कुळसदस्यत्वावर आधारित होते, वर्णावर नव्हे. बौद्ध साहित्यात अनेक ठिकाणी ब्राह्मण आणि शाक्य यांच्यात वैचारिक मतभेद दिसून येतात. बुद्धांनी ब्राह्मणांच्या कर्मकांड, यज्ञ आणि जातीव्यवस्थेवर टीका केली आणि ही टीका शाक्य परंपरेशी सुसंगत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मते शाक्य कुळ हे वैदिक ब्राह्मणवादाच्या विरोधात उभे राहिलेले क्षत्रिय गणराज्य होते. ब्राह्मणांच्या धार्मिक आणि सामाजिक प्रभुत्वाला त्यांनी मान्यता दिली नाही. त्यामुळेच बुद्धांचा धम्म वेदविरोधी, जातीविरोधी आणि समतावादी ठरतो. म्हणजेच शाक्य कुळाचा ब्राह्मणांशी संबंध स्वतंत्र व मर्यादित होता. त्यांनी ब्राह्मणांचे वर्चस्व व वेदप्रामाण्य स्वीकारले नाही. संबंध होते पण अधीनता नव्हती. हीच पार्श्वभूमी बुद्ध धम्माच्या उदयासाठी निर्णायक ठरली. प्रश्न क्रमांक 10. बुद्ध आणि त्यांचा धम्ममध्ये कुळाविषयीचा उद्देश काय आहे? 1. बुद्धांचे सामाजिक पार्श्वभूमी स्पष्ट करणे. 2. धार्मिक कर्मकांडाचे समर्थन. 3. राजवंश गौरव. 4. युद्धकथा सांगणे. आणि याचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. बुद्धांचे सामाजिक पार्श्वभूमी स्पष्ट करणे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथात कुळाविषयी, विशेषतः शाक्य कुळाविषयी चर्चा करण्यामागे एक ठराविक वैचारिक, ऐतिहासिक आणि सामाजिक उद्देश आहे. डॉक्टर आंबेडकरांनी कुळ, वंश किंवा सामाजिक पार्श्वभूमी यांचा उल्लेख गौरवासाठी किंवा वंशवर्णनासाठी केलेला नाही, तर बुद्ध धम्माचा खरा सामाजिक व बौद्धिक पाळा स्पष्ट करण्यासाठी केला आहे. डॉक्टर आंबेडकरांचा पहिला उद्देश असा आहे की बुद्धांचा धम्म हा दैवी चमत्कारातून किंवा अचानक प्रगट झालेला विचार नाही. बुद्ध ज्या शाक्य कुळात जन्मले त्या कुळाची सामाजिक रचना, त्यांची गणराज्यात्मक म्हणजेच लोकशाही व्यवस्था, वैदिक ब्राह्मणवादापासून असलेले अंतर या सगळ्यातूनच बुद्धांचे विचार घडले हे स्पष्ट करणे हा मुख्य उद्देश आहे. परंपरागत ब्राह्मणवादी इतिहासात बुद्धांना वैदिक संस्कृतीतून जन्मलेला सुधारक दाखवले जाते. त्यांचा धम्म वेदांचा विस्तार किंवा उपपंथ असल्यासारखा मांडला जातो. डॉक्टर आंबेडकर कुळाचा संदर्भ देऊन हे खोडून काढतात. ते दाखवतात की शाक्य कुळ वैदिक परंपरेच्या बाहेरचे होते. वेदप्रामाण्य, यज्ञकर्म, ब्राह्मण वर्चस्व त्यांनी स्वीकारले नव्हते. म्हणून बुद्धांचा धम्म हा वैदिक धर्माचा सुधारित प्रकार नसून स्वतंत्र परंपरा आहे. डॉक्टर आंबेडकर दाखवतात की शाक्य कुळात जन्माधिष्ठित जातीव्यवस्था तीव्र नव्हती. सामूहिक निर्णय, समता आणि स्वातंत्र्य यांना महत्त्व होते. त्यामुळे बुद्धांनी पुढे वर्णव्यवस्था नाकारली, ब्राह्मण क्षत्रिय श्रेष्ठत्व मान्य केले नाही, संघात सर्वांना समान स्थान दिले. हे विचार कुठून आले याचे उत्तर कुळाच्या अभ्यासातून मिळते. डॉक्टर आंबेडकरांचा महत्त्वाचा उद्देश असा आहे की बुद्धांचा धम्म हा केवळ आध्यात्मिक मार्ग नसून सामाजिक क्रांतीचा कार्यक्रम आहे. शाक्य कुळाची लोकशाही परंपरा, ब्राह्मण सत्तेविरोधी भूमिका, समतेवर आधारित समाज या सगळ्यांचा परिणाम बुद्ध धम्मावर झाला हे दाखविण्यासाठी कुळाची चर्चा आवश्यक ठरते. डॉक्टर आंबेडकरांचा अंतिम उद्देश ऐतिहासिक नव्हे तर आधुनिक भारतासाठी मार्गदर्शक आहे. ते सूचित करतात की बुद्धांचा धम्म ज्या सामाजिक मूल्यांवर उभा आहे, जसे की समता, विवेक, लोकशाही, बंधुता, ती मूल्ये भारतीय संविधानाच्या आत्म्याशी सुसंगत आहेत. म्हणून बुद्धांचा धम्म स्वीकारणे म्हणजे स्वातंत्र्य, समता आणि मानव मूल्यांचा स्वीकार होय. बुद्ध आणि त्यांचा धम्म यामध्ये कुळाविषयीचा उद्देश असा आहे की बुद्धांचा धम्म कोणत्या सामाजिक राजकीय पार्श्वभूमीत जन्माला आला हे स्पष्ट करणे. बुद्ध धम्माला वैदिक ब्राह्मणवादी चौकटीत बसविण्याचा प्रयत्न खोडून काढणे. बुद्धांचा धम्म हा स्वतंत्र, समतावादी आणि क्रांतिकारी विचारप्रवाह आहे हे सिद्ध करणे. आधुनिक समाजाला बुद्ध धम्माचा सामाजिक अर्थ समजावून सांगणे. म्हणूनच डॉक्टर आंबेडकरांसाठी कुळ ही केवळ इतिहासाची माहिती नसून धम्माचा सामाजिक अर्थ उलगडण्याची किल्ली आहे. मित्रहो, भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म प्रथम खंड भाग पहिला यामधील एक कुळमधील प्रश्नावलीमधील अचूक उत्तरासहित सविस्तर माहिती आपणास कशी वाटली अवश्य कमेंट्स करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. शिवाय वाचनीय आवड असणाऱ्या आपल्या सर्व मित्रबांधवांना शेअरही करा. आणि भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म प्रश्नावली सदराचा नेक्स्ट व्हिडिओ प्रथम खंड भाग पहिला जन्मापासून परिव्रज्येपर्यंत यामधील 2
पूर्वज अवश्य पहा. जय भीम, जय बुद्धाय.